हे वक्तव्य खरं तर मी एक ओबीसी आंदोलक आहे. सुनेत्राताईंना थोडा वेळ द्यावा, विरोधकांनी सुद्धा. आणि विरोधकांना राजकारणच करायचं आहे, स्पेसच शोधायची आहे. तर मी हर्षवर्धन सपकाळांना सांगेन, तुम्ही डायरेक्ट मुख्यमंत्र्यांवरती करा नाटक. तुम्हाला राजकारण करायचं आहे ना. एक महिला उपमुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. ते कुठल्या विचाराचे आहेत, कुठल्या याचं आहेत याच्यापेक्षा एक लक्ष्मण हाके ओबीसी आंदोलक म्हणून ज्यावेळी या गोष्टीकडे पाहतो त्यावेळी सुनेत्राताईंना थोडा वेळ मिळावा असं माझं मत आहे. एक व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होतोय. नवनाथ वाघमारे यांना महेश डोंगरेंनी जे आहे ते दमदाटी केल्याचा व्हिडिओ व्हायरल होतो. नक्की काय संभाषण झालं, कधीचा हा प्रकार आहे, कुठला हा व्हिडिओ आहे? मला वाटतंय काल मंत्रालय परिसरामध्ये नवनाथ वाघमारे यांना जी शिवीगाळ झाली आणि त्यांचा असा आक्षेप होता की तुम्ही निजामी वगैरे काहीतरी म्हणता. मुळात असं आहे की याची सुरुवात कुणी केली, कुठून झाली हे बघितलं पाहिजे. ज्यावेळी पुढचा माणूस शिव्या देतो म्हणून तुम्ही मारहाण करायला जाता त्यावेळी तुम्ही इतर लोकांना किती शिव्या देता याचं ॲनालिसिस कालच्या ती कोण माणूस आहे ते त्या माणसानं प्रसिद्धीसाठी आणि स्टंटबाजीसाठी नवनाथ वाघमारे यांच्यावरती जे काही दमदाटी केली त्याचा मी एक ओबीसी आंदोलक म्हणून निषेध व्यक्त करतो. आणि मुळात शिवराळ भाषेची सुरुवात कुणी केली याचं उत्तर त्या व्यक्तीनं दिलं पाहिजे. आणि तो जर व्यक्ती असा हाणामारीवर येत असेल तर त्याला आम्ही मग काय आहोत याची रिॲक्शन येणारच. मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे विरुद्ध धनंजय मुंडे असा एक वाद पाहायला मिळतोय की काय जाणून बुजून केलं जातंय किंवा टार्गेट केलं जातंय. हे बघा, मनोज जरांगेंनी आरक्षणाचं आंदोलन केलं. आरक्षणावर बोलावं, संविधानिक आरक्षण कसं मिळवून देता येईल मराठा बांधवांना यावर बोलावं. त्यांना जर पर्सनली कुणावर अटॅक करायचा असेल, राजकीय अटॅक करायचा असेल तर मनोज जरांगेंनी राजकीय भूमिका घ्यावी, एखादा पक्ष जॉईन करावा, त्यांचं स्वागत असेल. हे बघा, मुळात मनोज जरांगे म्हणजे संपूर्ण मराठा समाज असं नाही, किंवा माजी मंत्री धनंजय मुंडे म्हणजे संपूर्ण समाज असं पण नाही ना. ज्यावेळी तुम्हाला वैयक्तिक आरोप करायचे आहेत त्यावेळी तुम्ही वैयक्तिक आरोप करावेत. समाजाला यामध्ये कशासाठी ओढताय? मुळात समाजामध्ये अनिष्ट प्रवृत्ती असतात, तशा चांगल्याही प्रवृत्ती आहेत आणि चांगल्या प्रवृत्तीचं प्रमाण हे 90% आहे. त्यामुळं एका दोघामुळं सामाजिक टीका मनोज जरांगेंनी करू नये असं माझं मत आहे. अभिजित दिपके यांनी मनोज जरांगेच्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा देऊ आणि सहभागी होऊ असं म्हटलं. तुम्ही कसं बघताय? नाही, अभिजित दिपके हे खरं तर सोशल मीडिया पार्टी आहे. त्यामुळं अभिजित दिपकेनी थोडंसं ग्रासरूटला येऊन काम करावं. आम्ही गेली 20 वर्ष झालं या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसामध्ये मिसळायचा प्रयत्न करतोय. तुम्ही धर्मेंद्र प्रधान याचा राजीनामा घेतला, तुम्ही जे आंदोलन उभं केलं, मी तुमचं एका सर्टन लिमिटपर्यंत अभिनंदन करेन. पण याचं श्रेय नक्की कोणाला द्यायचं? याचं श्रेय राहुल गांधींना द्यायचं, याचं श्रेय आप पार्टीला द्यायचं, याचं श्रेय लेफ्टिस्टांना द्यायचं म्हणजे समाजवादी वगैरे, का याचं श्रेय विद्यार्थ्यांना द्यायचं? अभिजित दिपके, तुम्ही थोडंसं ग्रासरूटला उतरावं. संविधानिक अर्थानं मनोज जरांगेंची मागणी कितपत योग्य आहे याचा अभ्यास अभिजित दिपकेनी करावा. त्यामुळं नुसतं स्टंटबाजीसाठी आणि प्रसिद्धीसाठी जर अभिजित दिपके अशा पद्धतीचं काही अभ्यास न करता जर काय असा पाठिंबा देत असतील तर ओबीसींचं काय होणार आहे याच्यावरही अभिजित दिपकेनी थोडासा अभ्यास करावा असं